व्हिडिओ मी यासाठी बनवतोय की मॅप्रो नंतर आम्ही निघालो पंचगणीला आणि त्यानंतर महाबळेश्वर मार्गे मेढ्यामधून पोलादपूर मार्गे कोकणाला. तर कोकणला जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या गाडीमध्ये पंचर किट, खायचं सामान आणि पाणी स्टॉक करून ठेवा. रस्त्यामध्ये तुम्हाला फक्त अंधार मिळणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही खायची सोय नाही आहे. तिकडच्या दुकानवाल्यांना खूप त्रास होतो त्यांच्या बोर्डवरती लाईट लावायला. अंधारात तुम्हाला दूरपर्यंत एकही दुकान दिसणार नाही आहे. जर तुम्ही कोकणात पहिल्यांदा जात असाल तर संध्याकाळी 5 नंतर ड्राईव्ह करणं टाळा. अंधारात रस्ते दिसत नाहीत, अंधारात दुकानं दिसत नाही, फक्त लांबच्या लांब रस्ते आहेत ना तिथे कोणी विचारायला मिळेल. आणि कोकणात जर तुम्ही राहण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा, हॉटेलमध्ये थांबण्यापेक्षा तिकडे बरेच सारे होमस्टे आहेत. तुम्ही बार्गेन करून एक चांगल्या प्रकारचा होमस्टे तुमच्या बजेटमध्ये मिळवू शकतात. होमस्टेमध्ये खाण्याची सुविधासुद्धा असते. तर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा होमस्टेमध्ये खाल्लं तर तुम्हाला खरंच घरगुती आणि कोकणी पद्धतीचं जेवण मिळेल. तिकडच्या प्रत्येक हॉटेलमध्ये कोकणी पद्धतीचं जेवण मिळेल याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आहे. जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर तुमची अर्धा ते 1 तास थांबायची तयारी असायला हवी. तुम्ही गेल्यावरती पहिले ते प्लेट लावतात आणि 1 तास काहीच देत नाही. परिस्थितीतून वाचण्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकतात. तुम्हाला जर एखादी गोष्ट खायची आहे तर तुम्ही फिरायला जाण्याआधी तिकडे ऑर्डर द्या, पेमेंट करा आणि फिरून या. फिरून आल्यावरती तुमच्यासाठी जेवण रेडी असेल आणि अप्रतिम जेवण असेल. तिकडचे बीच एकदम क्लीन आहेत.